नमस्कार, मी गिरीजा. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. आज आपण आलो आहोत परळ मधील मिंट कॉलनीमध्ये, जिथे आपण एका इंटरेस्टिंग फॅमिलीवर भेटणार आहोत. आई आहे साऊथ इंडियन, बाबा मात्र महाराष्ट्रीयन. बघूया कसं यांचं कॉम्बिनेशन. भेटूया रियांश पवार आणि त्याच्या कुटुंबियांना. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. रियांश, हे देऊ का हे देऊ? हे घे. थँक्यू. चला, माझी आणि रियांशची मैत्री झाली आहे, त्यामुळे मी आहे त्याची फ्रेंड. हे सगळे त्याचे कोण आहेत आपण जाणून घेऊया. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी सीमा सागर पवार आणि मी रेयांशची मम्मी. मी सागर जगदीश पवार, मी रेयांशचा पप्पा. ओके. मी सरिता पवार, रेयांशची आत्या. मी प्रणव पवार, मी रेयांशचा मामा. ओके. रेयांची आजी आहे, ममता पवार माझं नाव. मी रेयांचे आजोबा जगदीश गुणाजी पवार. मी रेयांशी नानी शैलजा कापुरे. मी रेयांशचा आजोबा दत्तात्रय काशीनाथ कापुरे. रेयांची पणजी पवार. आणि तुमचं नाव? सुनंदा गुणाजी पवार. नमस्कार. ओळख सगळ्यांची झाली आहे, आता गप्पा मारूया रियांशच्या आई बाबांशी. सीमा आणि सागर, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. वा वा, कसं जमलं? ऑफिस मध्ये. सेम ऑफिस मध्ये आहे. Same office. तुम्ही तेच विचारणार, ते काय करता? बेसिकली मल्टीनॅशनल कंपनी आहे, मग फायनान्स डिपार्टमेंटमध्ये आहे. तर आमचं दोघांचं डिपार्टमेंट वेगळं आहे. किती आनंद झाला ऐकून. वा, सो ऑफिस रोमॅन्स. हो, आणि लग्नानंतर किती वर्षांनी रियांशचा जन्म झाला? 2 वर्ष. प्लॅन केलं होतं असं? हो, केलेलं, प्लॅन केलेलं. ओके. तुम्ही पहिल्यांदा जेव्हा गोड बातमी दिली सगळ्यांना, तेव्हा कसं सांगितलं? ऍक्च्युली जेव्हा हे प्लॅनिंग केलेलं आम्ही, तेव्हा मी एक छोटस म्हणजे मला रिक्वेस्ट करायचं होतं. हे अग्री नव्हते आधी प्लॅनिंगसाठी, आणि जेव्हा रिक्वेस्ट केलं तेव्हा हे यूज करून केलेलं. ऑफिसमध्ये मी त्यांचा डेस्कवरती छोटंसं सरप्राईज करून ठेवलेलं. ओके. आणि ह्यामध्ये छोटंसं असं मेसेज लिहिलेलं की मला बाबू पाहिजे करून. आणि मग ते झालं, प्लॅनिंग स्टार्ट झालं. आणि मग नंतर बाबू झालेलं तेव्हा ह्यांनीच मला ते किट, प्रेग्नन्सी किट आणून दिलेलं, आणि त्यामध्ये कन्फर्म झालेलं की आहे. ओके. आणि मग घरातल्यांना कसं सांगितलं? ते लगेच म्हणजे सगळे वेटच करत होते की मी बाहेर येऊ आणि न्यूज देऊ. आणि जसं समजलं, मम्मी जाऊन मग शिरा करून आणलं आणि सगळं मग झालं. अरे वा. मराठी तुमची मातृभाषा नाहीये, नाही. पण तुम्ही खूप सुंदर मराठी बोलता. थँक्यू. क्रेडिट गोज टू सासूबाई. बर. रेयांश आता किती महिन्यांचा आहे? आता 1 वर्ष 2 महिन्याचं. 1 वर्ष 2 महिने. सो कशी होती प्रेग्नन्सी? काय गंमत जम्मत झाली? गंमत, फर्स्ट सोनोग्राफी रिपोर्ट होता आमचा. फर्स्ट आय गेस 2nd मंथ होता. आणि फर्स्ट टाइम रिपोर्ट ह्यांनी बघितला आणि मला बोलताय की अरे एकच आहे. मी एक्सपेक्ट करत होतो की ट्विन्स असेल, पण एकच होतं. मग काय खावंसं वाटायचं? मी पिझ्झा जास्त खाल्लेला. ओके. पिझ्झा, बर्गर्स, हे बाहेरचं खूप जास्त खाल्लेला. ओके. आणि हो, घरी मला डाळ हे अजिबात आवडायचं नाही. बर. त्याचं जे स्मेलने मला वॉमिटिंग फील हे करायचं. मग मी सोडून दिलेलं डाळ. मग यांना पळायला लावलं की नाही कधी? भरपूर. काय स्पेशल रिक्वेस्ट काय असायच्या? स्पेशल वडापाव, नाहीतर बर्गर. वा. मग डिलिव्हरीच्या वेळची काय प्रसंग होता? काय धावपळ झाली का? काय झालं? हो, धावपळ भरपूर झालेलं. कारण हा 9 मंथचा जेव्हा पोटात होता तेव्हा सडनली ह्याचं मुवमेंट हे झालेलं. आणि डॉक्टर्सने सांगितलेलं की 10 मुवमेंट्स अ डे असायला पाहिजे. आणि सडनली माहीत पडलं की त्याला स्पेस कमी पडलंय आतमध्ये फिरायला, आणि त्याचं पण वजन खूप वाढत चाललंय. ओके. मग मी सडनली पप्पांना फोन केलं माझे. मी तिथे मम्मीकडे होती ठाकुर्लीला.
आणि पप्पांना फोन केलं की पप्पा असं असं होतंय. पप्पा ऑन द स्पॉट तेव्हाच आले आणि मला हॉस्पिटल घेऊन गेले. आणि मग तिथेच आमचं ते एक्झामिनेशन वगैरे स्टार्ट झालं की का मुवमेंट्स होत नाहीये, का हार्टबीट्स वगैरे नॉर्मल आहे की नाही. सगळं नॉर्मल होतं पण ह्याचा मुवमेंट नव्हता. मग डॉक्टर्सने सांगितलं थोडंसं क्रिटिकल आहे, तो खाली पण अजून आला नाहीये, मग तुम्हाला अर्जंट काहीतरी डिसिजन घ्यावा लागेल. बरं. मग त्या दिवशीच मी रात्री मग ऍडमिट झालेली ओके. ऑपरेशनसाठी. आणि मग झालं हो, रियान्श? झालं नेक्स्ट डे. अरे वा. मग भीती वाटली होती तेव्हा जेव्हा अचानक मुवमेंट थांबल्या? हो, मी म्हणजे मी मॅटर्निटी लिव्ह वरती होती, मग मी काउंट करायची किती मुवमेंट्स होते वगैरे सगळे. आणि असं होतं की हम्मा हम्मा सॉन्ग लागला ना टीव्हीवर, तो मुवमेंट द्यायचा. अच्छा. मग मी ते लावून बघायचं पण त्याचं काही मुवमेंट नव्हतं. मग सडनली मग पप्पा घेऊन गेले आणि मग पूर्ण दिवस माझं एक्झामिनेशन होता. तेव्हा एक फनी मुवमेंट असा होता की डॉक्टरने मला विचारलं की तुला काही क्वेश्चन आहे का ह्याबद्दल. मग मी बोलली की हो, मला एक क्वेश्चन आहे की ह्याला केस आहेत का की तो टकलू आहे. मग तो बोलले की खूप भरपूर केस आहेत. मग ते एक क्वेश्चन होता आणि पण ते हा प्रश्न का पडला होता? मला असं होतं की टकलू नकोय. मग पहिल्यांदा जेव्हा बाळ हातात धरलं तेव्हा बाबा कसं वाटलं? खूप म्हणजे वेगळीच फिलिंग होती ती. असं वाटत होतं की फर्स्ट टाइम बाबा, आणि ते तो क्षण पण अजूनही आठवतोय की माझ्या आत्यानी माझ्या हातात दिलेलं. तेव्हा एक म्हणजे मी कमेंट केलेली की बोललो खूप वेळ दुसऱ्यांची मुलं खेळत आहे, फर्स्ट टाइम मी माझ्या मुलाला माझ्या हातात घेतलं. असं. नाव कोणी ठेवलं रियांशचं? आम्ही दोघेच डिसाईड केलेलं, आधीच डिसाईड केलेलं की रेयांश हा नाव मला आवडलेलं, मी ह्यांना सांगितलेलं. हे म्हणजे 6व्या महिन्यापासूनच आम्ही नावाची लिस्ट काढून सर्च करत मुलगा होतो. मुलगी मुलगा मुलगी, तसं फर्स्ट नावच रेयांश आलेलं. रेयांश, रेयांशी, जर मुलगी असेल तर रेयांशी. मग असे एक पर्टिक्युलर 7-8 नावं आम्ही जमा केलेली. बर. मग त्यामध्ये जेव्हा हा झाला तेव्हा राशीप्रमाणे एम नाव येतं, म पासून नाव येतं. बर माझ्या मावशीने मेधांश असं नाव हे केलेलं. बर. ते मेधांश नाव थोडं ओल्ड टाईप वाटत होतं. बोललो आपण रेयांशनेच जाऊया, जे आपण डिसाईड केलेलं पाळण्यात दोघांनी. मेधांश ठेवलं आणि मग नाही, नाही, नाही. रेयांश का रेयांश? रेयांशच ठेवलेलं. ओके. वा. मग काय बदललं नक्की रियांशच्या जन्मानंतर? कसं बदललं तुमचं आयुष्य? भरपूर काही म्हणजे बॉन्डिंग खूप जास्त झालंय. एक बद्दल हे झालं की हे मला टाइम भरपूर कमी देतात, आता टाइमच नाहीये माझ्यासाठी. पण मग तुम्ही दोघंही काम करता, नाईट शिफ्ट असतात, शिफ्ट बदलत असतात, तर रियांशला कोण सांभाळतं? माझी सासू. सासूबाई घरी हो. असतात. सासू सासरे घरी असतात. सासरे ऍक्च्युली ते बागबानवाले सीन आहे. बागबानवाला scene म्हणजे? म्हणजे माझी सासू माझ्याकडे असतात आणि सासरे इथे लालबागला असतात. त्याच्या मागे पण भरपूर काही रिझन्स आहेत. जसं आम्ही डिसिजन घेतलो की शिफ्ट होऊया बदलापूरला. मग तिथे गेल्यानंतर मग कुठल्या मेडला अपॉइंट करा किंवा बाहेर कुठे ठेवायला असं वाटलं नाही, कारण ऑब्व्हियसली फर्स्ट अजून बेबी खूप लहान आहे तो, आणि कोणाला हँड ओव्हर करून म्हणजे अनोळखी माणसाला त्याची काळजी घ्यायला ठेवणं ते कुठे योग्य वाटत नव्हतं. आणि जेव्हा आम्ही शिफ्ट झालो, ते शिफ्ट झाल्यानंतर थोडे आम्हाला चॅलेंजेस आले की बाबा आपण दोघे जण वर्किंग आहोत, मग आपण दोघे कामाला गेल्यानंतर ह्याला बघणार कोण. मग जेव्हा आम्ही शिफ्ट होत होतो त्याच वेळी मग माझे पप्पा आणि आईने असं डिसिजन घेतलं की मंडे टू फ्रायडे मम्मी बदलापूरला येऊन राहणार, बाबूला सांभाळणार, आम्ही ऑफिसमध्ये असणार होती, आणि मग ती शनिवारी परत परेलला येणार, शनिवार रविवार. सो मंडे टू फ्रायडे आई रेयांशला सांभाळतात आणि सॅटर्डे संडे बाबांना सांभाळतात तुमच्या. आज आपण आहोत रेयांशच्या घरी आणि आता आपण त्याच्या आज्यांशी आणि आजोबांशी गप्पा मारणार आहोत. तुमच्याकडे येते तर पहिल्यांदा गोड बातमी आहे हे सांगितलं जेव्हा सुनेनी, तर कसं वाटलं? खूप आनंद झाला. असं वाटतं की मी आकाश ठेंगणं कसं होतं तसं त्या प्रकारचं तसं कसं झालं वाटलं मला. होतं? कसं सांगितलं खूप म्हणजे तुम्हाला? खूप आनंद झाला. म्हणजे लगेच तिने टेस्ट केलं आणि लगेच कळालं, सांगितलं. म्हणजे तिला मिठी मारून मी किती वेळ गोल गोल फिरत होते तिला. एवढा आनंद झाला मला. अरे वाह. आपको कैसे बताया? मेरे को उसने फोन करके बताया मम्मी मेरे प्रेग्नेंट हूँ. बोला ठीक है, अच्छा है, उनका घर में पहला बच्चा है तो अच्छा है, रहने दे. खुशी हुई? हाँ खुशी, बहुत खुशी हुई. अरे वाह.
तो पहली बार जब बच्चे को अपने हाथ में पकड़ा तो कैसा लगा? ऐसा फील हुआ कि पहली बार मैंने अपना बच्चे से पहला मैं मेरे बच्चा पकड़ा है. तुम्हाला कसं वाटलं पहिल्यांदा? मला सांगू नका, म्हणजे शब्दात सांगू शकत नाही किती आनंद झाला त्याला घेऊन तो. म्हणजे पहिल्यांदाच म्हणजे जगामध्ये मीच आजी झाली असं वाटलं मला. जगात मी एकटी आजी हा, झाले. मी एकटी आजी झाली. आजोबा तुमचा अनुभव कसा होता? पहिल्यांदा जेव्हा हातात घेतलं बाळाला कसं वाटलं? आता त्याच्या अगोदर माझे 3 मुलं मी अगोदर हातात घेतलेच होते. पण नातवंड पहिलं आणि ना? ज्यावेळी नातवंडाला घेतलं त्यावेळी पण तो जसं माझी सून माझ्या मुलीसारखी, जसं हा माझा नातवंड आहे माझा मुलगा समजूनच मी त्याला घेतलं. कसं वाटलं पहिल्यांदा? छान वाटलं. आजोबा खूप इमोशनल होतात हा, पटकन. पहिल्यापासून तसे चार शब्द बोलले की त्यांना लगेच रडायला लगेच येतं. डोळ्यातून पाणी म्हणजे येतं. तुम्हाला खरंच 2-2 मुलं सांभाळावी हो, लागतात की मग मगाशी एक म्हटल्याप्रमाणे. इकडे सांगते, इकडे बदलापूरला सांभाळलं होते आणि इकडे परेलला आल्यावर मग सांभाळलं कसं मॅनेज करताय हे दोन्हीकडे राहणं आणि सांभाळणं? करते. शुरुआत में आपके साथ रही होंगी हाँ, तो हाँ, मेरे रात में साथ- जगाता था? हाँ, वो रात भर ऐसा पकड़ के रोली सुनाना पड़ता था, गाना सुनाना पड़ता था. तो कौन सा गाना गा के सुनाते थे? उसको भजन सुनाते थे हम लोग, मैं और मेरा बेटी साथ में मिलके. ओके, तो ऐसा कभी हुआ कि आप रात भर जाके थक गए हो और अब आपको हाँ, ऐसा लगा हो बहुत कि अब बार। भाई सो जा, अब मुझे भी सोने दे? नहीं, ऐसा कभी नहीं हुआ. ऐसा कभी नहीं हुआ। लेकिन परेशान किया था उसने, बहुत परेशान बार किया। किया था. तो रात की ड्यूटी आपकी होती थी? हाँ, मैं करती थी. और दादाजी? वो उनसे नहीं होता था, उनको ड्यूटी पे सुबह जाना पड़ता था ना. सकाळी ड्युटीवर जावं लागत होतं त्यामुळं मला रात्री झोप मग तुमची काय ड्युटी असायची दिवसभर? काय नाही, कामावून आल्यानंतर म्हणजे जेवण बनेपर्यंत मी सांभाळायचो आणि नाही तर मग थोडा रडला वगैरे तर बाहेर वगैरे फिरून आणायचो. अच्छा, नंतर मग तिला तिच्याच हवाले तो करायचो. भूर जायची ड्युटी नाना आजोबांची. वा रे वा. मला असं कळलं की रेयांशचे आजोबा त्याला फारच इंटरेस्टिंग पद्धतीने खेळवतात. आपण त्यांनाच विचारूया. आजोबा कसं खेळवता तुम्ही, कसं एंटरटेन करता रेयांशला? रेहान समोर मी एक नटसम्राटचे नटसम्राट बोलून दाखवता? ABCDEFG नाही? ABCD ना मराठी येत नाही पण नटसम्राट मधलं मला भरपूर काही अरे येतं. वा. आणि नर्सरी टाइम्स वगैरे बालगीतं बडबड गीतं नाही नाही काही नाही. आपण सरळ नटसम्राट. हो ना, तेच तर. होऊन जाऊ द्या बरं. काय ऐकवता त्याला? टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मारावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं या देहाचं लक्तर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेचं आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसाव्या जागृतीचा किनारा कधी. गणप्या पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण, सहन करतोय प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभारात असलेल्या सत्वांची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो आमच्याच मारेकरांच्या दाराशी. विधाकार तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला ते आम्हाला विसरतात. म्हणजे हा विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही तेड्याने कोणाच्या पावर डोकं आदळायचं रे, कोणाच्या. क्या बात आहे सर. मी पहिल्यांदा बघते बडबड गीते सोडून नाटकातले प्रवेश म्हणून दाखवले जातात. मला वाटतं साहित्याची आवड आपोआपच निर्माण होईल आणि पुढे जाऊन छान वाचन आणि नाटकं बघणं हे करेल, जे आता करणं गरजेचं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आता वेळ आहे फार महत्वाच्या गोष्टी बोलून दाखवायची. बऱ्याचदा आपल्या मनात काही गोष्टी असतात, अपेक्षा असतात आपल्या नवऱ्याकडनं, बायकोकडनं. मग त्या मुलाच्या बाबतीत असो, तुम्ही आता म्हणालात वेळ देत नाहीत, अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण पटकन बोलून दाखवत नाही. तर हीच ती वेळ, तुम्ही एकमेकांना त्या अपेक्षा आज बोलून दाखवू शकता. जे काही मनात आहे ते तुम्ही एकमेकांना सांगू शकता. आणि तुमच्याही मनात जर रेयांशच्या बाबतीत यांनी वेगळं काहीतरी करावं किंवा बदल करावा असं वाटत असेल, अशा काही अपेक्षा असतील
तर त्या तुम्ही सुद्धा सांगू शकता इथे. तुमच्यापासून सुरुवात करूया. काय अपेक्षा आहेत? फक्त एवढंच की मला टाइम द्या Okay. आणि जेवढं प्रेम तुम्ही बिफोर मॅरेज करायचे तेव्हा तेवढंच प्रेम आता पण करा. आणि टाइम टाइम कमी झालाय का? हो कमी झालंय. माझं सगळं इथे झालंय. वाटेकरी आला ना. हो. तुमचं काय म्हणणं आहे? ती कामामध्ये बिझी असते, म्हणजे ऑफिसमध्ये तर कामच असतं, घरी पण येऊन तिचं कामच असतं आणि त्यामध्ये मग थोडं बाबूकडे दुर्लक्ष होतं. ओके. मग ते थोडासा टाइम तिने बाबूला पण दिला पाहिजे, जेणेकरून त्या दोघांमध्ये पण जास्त इंटरॅक्शन होईल. तुमच्या काही अपेक्षा आहेत का त्यांनी पूर्ण कराव्यात? मला वाटतं रेयांशच्या साक्षीने तुम्ही एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करायचं प्रॉमिस केलंच पाहिजे. आमच्यात तरी हात धरून प्रॉमिस करतात, तुमच्यात कसं करतात मला माहित नाही. हात धरला पाहिजे मला असं वाटतं. काय प्रॉमिस करा त्यांना? मे बी मी सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची कोशिश करेन. आय ट्राय. आम्ही लांब गेलोय, ते सगळं म्हणजे पुढे जाऊन फ्युचरमध्ये परत एकत्र येऊ. आणि वेळ पण द्यायचा आहे. हो. आणि ते इम्पॉर्टंट लग्नाच्या आधी आहे. एवढं प्रेम पण करायचंय. तुमच्याकडे मोठी लिस्ट आहे. चला, रेयांशच्या आई बाबांनी त्याच्या साक्षीने प्रॉमिस केलं एकमेकांना पुन्हा सगळं पूर्ववत होईल, एकमेकांना वेळ देतील आणि अर्थात रेयांशलाही वेळ देतील. पण आता वेळ आहे त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळण्याची. बघूया रेयांशसाठी ते काही जिंकतायत की नाही. छोट्याशा खेळासाठी छोटंसं बाळ आहे अगदी रेयांश सारखं. ह्याचे डायपर बदलायचे. डायपर बदलण्याची जबाबदारी एरवी कोणावर असते? दोघे करतो. तुम्हाला दोघांना येतं करता? हा. मग सोपा खेळ आहे. पण सोपा कसा असणार ना, खेळ आहे की नाही. 2 मिनिटांच्या आत तुम्हाला बरेच डायपर बदलायचे. सो खेळ असा आहे की ह्या बाळाला झोपायचं, बाबांनी डायपर घालायचं, त्याच्यावरून ती छोटी चड्डी घालायची, त्याच्यानंतर शू करणार बाळ, पटकन डायपर काढायचं, परत बाबांकडे द्यायचं की परत बाबांनी डायपर घालायचं, असं करत राहायचं. जर तुम्ही 5 किंवा 5 पेक्षा जास्त वेळा पूर्णपणे डायपर चेंज केले तर तुम्हाला मिळणार आहे झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तुमची वेळ सुरू होते आता. अर्धा मिनिट झालेला आहे. कमाल. आय थिंक जेमतेम जमलंय. बघूया, मोजूया आपण. 1 2 3 4 5. 5 डायपर्स व्यवस्थित बदलून रेयांशसाठी आई बाबांनी जिंकला आहे झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. छोट्याशा रेयांश
असला आणि त्याच्या कुटुंबियांना भेटून आज खरंच खूप मजा आली. आशा आहे तुम्हाला सुद्धा आली असेल. अशाच अनेक कुटुंबांमधलं पहिलं बालपण साजरं करण्यासाठी पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. पाहायला विसरू नका आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम स्पर्श वात्सल्याचा.